हार्ट फेल्युअरमध्ये ऑलरेडी हार्ट अटॅक येऊन गेला आहे, काही भाग हा मृत झालेला आहे हृदयाचा, आणि त्याच्यामुळं हृदयाची जी पंपिंग क्षमता जी नॉर्मल माणसाची आम्ही इजेक्शन फ्रॅक्शनमध्ये मोजतो ती 50 ते 55% असते, ती 30%, 20%, 10%, 40% अशा स्वरूपात कमी होते. मग अशा वेळेला तो पंपिंग न झाल्यामुळं ते जे पाणी आहे किंवा हृदयातलं जे रक्त आहे ते बाहेर पडत नाही आणि विविध प्रकारची लक्षणं दिसायला लागतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचं लक्षण समजून घेणं आवश्यक आहे की हृदय हा शरीराचा पंप आहे. तो सगळीकडे रक्तपुरवठा करतो, ब्रेनला, किडनीला, पायांना, हातांना, सगळ्या गोष्टी, फुफ्फुसांना. पण ज्या वेळेला त्याची पंपिंग क्षमता कमी होते त्यावेळेला ह्या अवयवांना रक्तपुरवठा कमी पडतो आणि मग ह्याची लक्षणं चालू होतात. दम लागणे, चक्कर येणे, ह्या स्वरूपाची पायावरती सूज येणे, ह्या स्वरूपाची लक्षणं, ह्या सगळ्या जे कॉन्स्टलेशन आहे सिम्पटम्सचं त्याला आम्ही म्हणतो हार्ट फेल्युअर.